काढलाय प्रांत कार्यालयात तुम्ही निवेदन सादर केलंय। आज 20 मे 2026 देशव्यापी औषध विक्रेत्यांचा संप आम्ही जाहीर केलेला आहे। औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नियमाप्रमाणे चालतो, परंतु ऑनलाईन विक्री हे त्या कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही नोंद नाही, तरी सरकारने ऑनलाईन विक्री चालू ठेवलेली आहे। त्याच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे, तरीसुद्धा ते ऑनलाईन विक्री चालू आहे आणि त्याचे दुष्परिणाम समाजावरती जे दिसतात ते डुप्लिकेट मेडिसिन येणं किंवा स्प्युरियस आणि नशेची औषधं, त्याचा खूप मोठा तोटा समाजाला सहन करावा लागतो आहे। वारंवार सांगूनही त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन आलेलं नाही। त्याच्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हा देशव्यापी बंद पूर्णपणे 100% यशस्वी पूर्ण बंद केलेला आहे। आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारत देशामध्ये साधारण 12 लाखापेक्षा जास्त मेडिकल दुकानदारांनी संपामध्ये सहभाग घेतला, ते आमचे सन्माननीय ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ आप्पाजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज संप पुकारत आहोत आणि संपाची प्रक्रिया पार पडत आहोत। संपूर्ण भारत देशामध्ये औषध हा व्यवसाय असा आहे की रुग्णांच्या जीवनाशी निगडीत आहे। ह्याच्यात छेडछाड जर केली तर त्या रुग्णाच्या जीवाला बरं होण्याची शक्यता आहे आणि साधारण 12 लाखापेक्षा अधिक व्यवसाय दुकानदार यांचा प्रपंच, त्यांचा परिवार यावर अवलंबून आहे। या ऑनलाईन प्रक्रियेमुळे बऱ्याच दुकानदारांचे दुकानं बंद व्हायच्या बेताव आले, काहींनी बंद केल्यात, काही लोकांना बंद करायच्या बेताव आहेत। तरी जार नसताना देखील बेकायदेशीररित्या ऑनलाईन प्रक्रिया अजून देखील चालू आहे। सुप्रीम कोर्टाची स्थगिती असताना देखील प्रक्रिया चालू असल्या कारणामुळे जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर यादव साहेब, खटके साहेब, आम्ही सर्व यांनी मिळून बारामती तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज बारामती तालुका, जिल्हा, राज्य आणि देश, जम्मू पासून कन्याकुमारीपर्यंत हा संप पुकारण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आज 20% नामांकित औषधं बनावट निर्माण होत आहेत आणि हे अनैतिक स्पर्धा तयार झाल्यामुळे होत आहेत आणि परराज्यातून येणारा जो औषधाचा व्यवसाय आहे त्याच्यावर FDA चं काही कंट्रोल नाही आहे। तर त्याच्यावर आमची अशी रिक्वेस्ट आहे की हा जो अनैतिक व्यापार आहे, जसं टर्म इंजेक्शन आहे, तर ते आमच्या बारामती असोसिएशनचे कोणतेही केमिस्ट बंधू हे विकत नाहीत, पण याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर याच्यावर कंट्रोल झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे।